धन्य तुकोबा समर्थ, जे काय पुरुषार्थ केला ब्रह्म आणि तुकोबरा. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते की खंदारकर महाराज म्हणायचे, आणि तुमच्या फडावर बॉनच्या फडावर खंदारकर महाराज बऱ्याच वेळेस आले. महाराज तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्हाला वैकुंठवासी गुरुवारी दादासारखे गुरु मिळाले, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. हरिभजनी हे धवळीले जग सुखविला लाग कळका. आता बैठकीत बसल्यानंतर कासापुरीची मंडळी, मी म्हणलो बुवा पांढऱ्या कपड्यातले संन्यासी म्हणजे लक्ष्मण बुवा. विठ्ठला जसे रंगनाथ गुरुजी निष्कलंक तसे लक्ष्मण बुवा निष्कलंक. कोणीच माणूस त्यांना नाव ठेवू शकत नाही. मराठी विठ्ठला अधिकारी माणसे, आणि त्यांच्या फडावर खंदारकर महाराज नेहमी यायचे. मी एक दोन वेळेस बरेच वेळेस स्वामीच्या पुण्यतिथीला सेवा केली तर भाऊ मला म्हणायचे, महाराज ही तुमची जी जागा आहे ना हे खंदारकर. मला लाज वाटायची की एवढे. अरे त्यांचं नाव शंकर होतं. गुरुवर्य कुरेकर बाबा सांगायचे, चांगले बाबा जसे शंकराचार्य होते त्यांनी संस्कृत प्रस्तांतरेवर भाष्य केलं. दशोपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे संस्कृत प्रस्तांत. आता त्याच्यात मोठं चिंतन आहे पण ही लघु प्रस्तांतर आहे. आणि बृहत अद्वैत सिद्धी चित्सुखी खंडन खंडन खाद्ये. आता ते जास्त कोणी पाहत नाही पण उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता याच्यावर प्रस्तांतर केलं त्या शंकराचार्यानं. आणि यांचं नाव शंकरच. यांनी गाथा, भागवत आणि ज्ञानेश्वरी, प्राकृत प्रस्तांत असे शंकर महाराज खंदारकर होते. काय महाराज हिमालयाच्या उंचीचे लोक. आणि तुमच्या गावाचा योग आहे आज वैकुंठवासी गुरुनाम गुरु दुंडा महाराज देगलूरकर त्यांची पुण्यतिथी, म्हणून मी हा भाग घेतला. चला मल्ल होते महाराज. जर ही मंडळी पुढे बसली तर कीर्तनकाराला घाम फुटायचा. आदर होता, आदर. दुंडा महाराज, खंदारकर महाराज, दांडेकर मामा आणि रंगनाथ गुरुजी अधिकारी लोक होते. आज दुंडा महाराजांचं पुण्यस्मरण आहे. अरे मालक गेले असं त्यांच्या पत्नीला कृष्णाबाईला कळाल्याबरोबर देह ठेवला. दोघाची प्रेत यात्रा बरोबरच. याला म्हणते एक नंबरची पतिव्रता. विठ्ठला दमाने बोलाल म्हणा स्वयंपाकवाल्याला. विठ्ठला खंदारकर महाराज मला सांगायचं काय, खंदारकर महाराज म्हणायचे तुकोबराय श्रेष्ठ का ब्रह्म श्रेष्ठ. ब्रह्म मोठं का तुकोबराय मोठे. आपण प्रमाण काय म्हणलो, तुकिता तुलनेशी. आपण ते म्हणायचे ब्रह्म मोठं का तुकाराम महाराज मोठे. कोण मोठं माऊली? तुकोबराय. ब्रह्म काय छाटछूट वाटलं का तुम्हाला? अरे ब्रह्म सर्वगत सदा सम. ब्रह्म सर्वगत है म्हणजे देश मर्यादा नाही. सदा है म्हणजे काल मर्यादा नाही. सम आहे म्हणजे वस्तू मर्यादा नाही. तुम्ही 100 वर्षापूर्वी होते का? 100 वर्षानंतर राहणार आहेत का? कालाची मर्यादा आहे. तुम्ही माजलगाव मध्ये सापडता का? देशाची मर्यादा नाही. तुम्ही म्हणजे मी आहे का? आणि मी म्हणजे वस्तूची मर्यादा आहे. आणि ब्रह्म सर्वगत आहे, सदा आहे आणि सम आहे. आणि कस काय ब्रह्माला कमी समजता तुम्ही? काय म्हणले? अहो तुकोबराने दाखिलं पण तुकोबरायचा 450 वर्षापूर्वीचा काल आणि ब्रह्म अनादि अनंत. तुकोबराय देहू गावात. इथं आहेत का तुकाराम महाराज? आता पण ब्रह्म नाहीत का इथं?
कुंकड बोलायचं काय प्रमाण आहे याला? काही प्रमाण आहे का तुमचं? मग विठ्ठल बरोबर आहे. त्याला वाटते गपचूप का म्हटले त्याला कुठं धास काढायचं ना. तुम्ही दम धरायला पाहिजे होता. मी सांगते तुम्ही माऊली, पण माऊलीला दम धरली नाही. अरे ब्रह्म जगाला म्हणलं नाही तुम्ही ब्रह्म येत म्हणून. तुकोबरा म्हणले देवाची बरे, देवाची बरे, सगुण रूपानं देव बारा, निर्गुण रूपानं संसार कवाच बारा नाही. आणि तुम्ही देव आहेत असं तुका म्हणे, ब्रह्म न म्हणे. म्हणून तुकाराम महाराज श्रेष्ठ आहेत. विठ्ठल ब्रह्मानं सांगितलं का जीवाव घे देव, तुकाराम महाराज म्हणले जीवाव घे देव. म्हणून तुकाराम महाराज श्रेष्ठ. आणि ते तुकोबरा देवाला प्रार्थना करतात. का प्रार्थना केली त्याचं कारण आहे, मागणं व्यवहारात बी चांगलं नाही. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते, मागणं व्यवहारात बी चांगलं नाही आणि परमार्थात बी नाही. व्यवहारात जर माणूस मागायला त्याचा मोठेपणा राहत नाही. आता आपण मी कीर्तन करलो आणि कोणाला म्हणलो 10 रुपये आहे का, लोक म्हणते काय रताळू उभे, मोठेपणा राहत नाही. भिक्षा पात्र अवलंबने म्हणले का नाही, परमार्थात मागायचं नाही. भिक्षा पात्र नारायण करी ब्रह्मन हात बसरी हात बसरी आता गुरुजीने एक प्रमाण दिलं, जिजाने दुसरं दिलं. आता मी तिसरं म्हणतो. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी परी आहे गोडी दर्शना. चौथं म्हणतो काही मागणे आम्हानुचित वडिलाची रीत जाणत असो. आता किती प्रमाण झाले? 4. मग ह्यो अभंग कोणता आहे मग आता? आणि ते काय म्हणतात मागायचं नाही. मग असं सांगा अरे प्रमाण तुम्ही दिले ना. मागणार नाही म्हणले. ब्रह्मा हा तपश्रीजीने जळो त्याचे आग लागो म्हणले त्याच्या संसाराला, त्याच्या जगण्याला. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने. अशाची नारायणाने उपेक्षा करावी. ऐशी अशी नारायणे उपेक्षिजे सर्वथा विठ्ठला. पण मागितलं त्याचं कारण आहे, मागायचं नव्हतं, देव मागा म्हणायचं. कारण तुकोबराची सेवा तशी होती. महाराज संत देवाला सर्वस्व देतात. गुरुवर्य शेखर महाराज सांगत असतात, संत देवाला वस्तू देतात, संत देवाला क्रिया देतात, संत देवाला तत्व देतात, पण मागत काहीच नाही. आपण काहीच देत नाही, पण इतके बेश्रमेत मागितल्याशिवाय परत येतच न करिता सेवा मागतो मुशारा तया फजित खोरा. लाज नाही म्हणजे बेश्रमी. आणि तुकोबर आहे मागणं नाही म्हणले. अरे तत्क्रिया देवाला दिल्या वस्तू आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. जे आमच्याकडे आहे कृष्णाला अर्पण, वस्तू समर्पण. जे जे काही करीतो, कीर्तन केलं कृष्णार्पण, जेवण केलं कृष्णार्पण, यज्ञ केला कृष्णार्पण, अरे भांडण केलं कृष्णार्पण. कोणती क्रिया देव घेतो? कृष्णार्पण म्हणे. अरे दुर्वासानं 16,000 किती खंडे अन्न खाल्लं, दुर्वासानं किती खंडे अन्न खाल्लं, पण इतकं खाऊन उपवासी. आणि भगवान कृष्णानं
16,108 बायका केल्या 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा हे हरी निवासा धवलना. हे हरी निवासा धवलना. ब्रह्मचारी कैसा हरी निवासा अरे 16,108 बायका म्हणले जायचं कसं ते म्हणले इतक्या बायका असून मी ब्रह्मचर्य असेल तर यमुना वाट देईल. दुर्वासाने विचारलं तुम्ही कसं काढणं घेऊन आल्या नदी तर भरलेली आहे. म्हणले भगवान कृष्णाने सांगितलं 16,108 बायका आहेत इतक्या भोगून जर मी ब्रह्मचर्य असेल तर यमुना वाट देईल. म्हणले मग दिली वाट यमुने माये खरी हो. मग ते जेवण झाल्यावर म्हणले आता आम्हाला जायचं. म्हणले महाराज कसं जायचं. म्हणले जसा तो म्हणला का कोण म्हणला भगवान कृष्ण देव काय म्हणले 16,108 बायका असून मी ब्रह्मचारी इतकं खाऊन जर मी उपाशी असलो तर यमुना वाट दिली. दिली वाट यमुने माय खरी हो विठ्ठला. उपाशी काय राहिले ते इतकं खाऊन ते जेवण झालं की पोटावर हात फिरायचे आणि कृष्णार्पण म्हणायचे. आपण जेवण झालं कृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना नको करू बिडीची वासना ते नेकर करू होतो झालं. कशाचा मिळ आपलं. म्हणले त्याच्याशिवाय बिडी वाड्याशिवाय पचनच होत नाही. काय काय तर म्हणते मला संडासच होत नाही त्याशिवाय. अरे तू जन्माला येताना कुठे बिड्या पेत होता का. हेच गचाळ माणसं महाराज. महाराज मी कीर्तन करतो